नेरूळच्या सारसोळेतील अनधिकृत बांधकाम कारवाई प्रकरणी कारवाई थांबवण्यासाठी बोगस स्टे ऑर्डर दिल्याचा आता आरोप होतोय. शिंदेच्या शिवसेनेचा सभागृह नेते सागर नाईक यांच्यावरती हा आरोप आहे. नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा शिंदेची शिवसेना विरुद्ध नाईक हा वाद पेटतोय. नेरूळ सारसोळे येथील अनधिकृत बांधकामावरील कारवाई थांबवण्यासाठी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना पाठवण्यात आलेली न्यायालयाची बोगस स्टे ऑर्डर ही सभागृह नेते सागर नाईक यांच्या मोबाईलवरून पाठवण्यात आलेली आहे, असा आरोप शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी करून नाईक यांना अपात्र घोषित करण्यात यावे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. त्यामुळे नवी मुंबईत नाईक विरुद्ध शिंदे असा वाद आता पुन्हा एकदा पेटला. जर एखादा सिटिंग नगरसेवक कोणतंही अनधिकृत बांधकाम वाचवण्याचा प्रयत्न करतो किंवा ते वाचवा असं लेखी कळवतो तरी तो अपात्र ठरतो. मी आयुक्तांना मागणी केलेली आहे. तो जो नंबर आहे तो आम्हाला दिसतोय ट्रू कॉलर वरती, तो सागर नाईक यांचा नंबर आहे. सागर नाईकाचं नाव येते आणि त्यांनी तुम्हाला मेसेज केला होता, हे समोरासमोर दिसते तो नंबर टाकला काय, तर त्यांनी त्यांची डिस्क्वालिफिकेशनची प्रोसिजर चालू करावी अशी माझी मागणी केलेली आहे. माझी मागणी खूप सिंपल आहे. न्याय सर्वांना सारखा मिळाला पाहिजे. झाडांजवळ यंत्र वापरून खोदकाम करण्यास टाळावे. आवश्यकतेनुसारच मनुष्यबळाच्या मदतीने खोदकाम करावे. मुंबई महापालिकेने आता हे महत्वाचे निर्देश दिले. झाडांच्या मुळांचे नुकसान होऊ नये म्हणून बीएमसीचा हा महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे. मागच्या आठवड्याभरापासून आपण पाहतोय मुसळधार पाऊस मुंबईत कोसळला आणि त्यानंतर झाडे पडण्याच्या घटना झाल्या. अनेक वेळा गाड्यांचे नुकसान झाले, काही ठिकाणी जीवितहानी सुद्धा झाली. मात्र याच संदर्भात आता महत्वाची अपडेट आहे. झाडांजवळ यंत्र वापरून खोदकाम करण्यास टाळावे. आवश्यकतेनुसार मनुष्यबळाच्या मदतीनेच खोदकाम करावे. मुंबई महापालिकेने आता हे महत्वाचे निर्देश दिले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.